नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत कोकणी पद्धतीचा नारळी भात। रक्षाबंधन जवळ येत आहे, तर म्हटलं आपल्या मैत्रिणींसाठी काहीतरी नवीन रेसिपी दाखवूया। चला बघूया आज आपण नारळी भात कसा। नारळी भात करण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे तांदूळ घेतलेले आहेत मी। कोणतेही तुमच्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असतील ते तांदूळ घेतले तरी चालतील। इथे काजू बदाम घेतलेले आहेत आपण थोडेसे, केसर मिल्क घेतलेला आहे, तूप लागेल आपल्याला, इथे नारळाचं दूध लागणार आहे, गूळ लागणार आहे 1 वाटी, वेलची पूड आहे आणि इथे खवलेलं नारळ घेतलेला आहे थोडा। इथे आपण 250 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ घेतलेला आहे मी इथे। तो आता आपण स्वच्छ धुवून घेऊयात। 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ तांदूळ घेऊन घ्यायचा आहे। आपण इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपण आता 2 चमचे तूप टाकून घेऊया। साजूक तूप घेतलेलं आहे मी इथे। तूप छान मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे परतून घ्यायचे आहेत। काजू आणि बदाम घेतलेले आहेत, छान थोडेसे परतून घ्यायचे आहेत। खडा मसाला टाकतोय आपण याच्यामध्ये। एक दालचिनी घेतली आहे, दालचिनीचे तुकडे टाकले आपण 2 आणि वेलची टाकली, याने स्वाद छान येतो नारळी भाताला। एकदम छान गोल्डन झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। इथे तांदूळ मी छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण छान मिक्स करून घेऊया, तुपामध्ये छान भाजून घेऊया तांदूळ थोडासा। नारळाचं दूध तयार केलेलं आहे आपण इथे। ते कसं करायचं, ओल्या नारळाचे छोटे तुकडे करायचे, मिक्सरमध्ये फिरवायचं थोडंसं पाणी टाकून आणि एका कपड्यामध्ये ते गाळून घ्यायचं। छान नारळाचं दूध तयार होतं। आणि आता आपण हे नारळाचं दूध याच्यामध्ये टाकून घेऊयात। नारळी भात आहे आपला हा, त्याच्यामध्ये नारळाचं दूध आणि नारळ जास्त प्रमाणात पाहिजे। नारळाच्या दुधामध्ये आपण तांदूळाचं छान शिजवून घेऊयात। आता आपण छानपैकी हे शिजवून देऊया, 10 ते 15 मिनिटं याला लागेल। आता आपण हे छान शिजवून देऊया, याला 15 ते 20 मिनिट लागतील शिजायला, हे छान मऊसूत होईल। स्पेशल आपण सिरीज बघतोय, त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत नारळी भात। रेसिपी नक्की ट्राय करायची आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आपली नारळी भात कसा झाला ते। प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तांदूळ आपल्या इथे छान शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया। 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 250 ग्रॅमसाठी आपल्याला 1 वाटी गूळ लागणार आहे। मी गूळ याच्यामध्ये छान मिक्स करून घेते। केसर मिल्क घेतलेला आहे आपण याच्यामध्ये, ते टाकूया आणि कलर छान येतो केसरच्या दुधाने। खवलेला नारळ घेतलेला आहे आपण इथे, तो 1 वाटी टाकूया। वेलची पूड घेतलेली आहे आपण इथे, जायफळ किसून टाकूया वरतून आणि टेस्ट छान येते आणि वासही छान येतो वरतून। आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आणि हे छान मऊसूत शिजून द्यायचं आता आपल्याला। मी खूप छान मिक्स करून घेतलेला आहे, खूप छान वास सुटलेला आहे घरामध्ये। ह्या रक्षाबंधनला तुम्ही कोणती रेसिपी ट्राय करताय किंवा तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी हवी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपला भात छान शिजत आहे, तुम्ही बघू शकता, रंगही छान आलेला आहे त्याला। एक 5 ते 10 मिनिटात भात शिजून जाईल आपला। आता आपला नारळी भात इथे तयार आहे, तुम्ही बघू शकता, छान मऊसूत शिजलेला आहे भात आपला। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान शिजलेला आहे, मऊसूत भात शिजलेला आहे, वासही खूप छान येतोय। या रक्षाबंधनला नारळी भाताची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या भाऊरायाला खुश करा। भात आपण इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, वरतून मी थोडंसं खोबरं किसून टाकतेय, दिसायला छान दिसतं।
थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या, थोडेसे ड्रायफ्रुट्स. रक्षाबंधन स्पेशल आपला नारळी भात इथे तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा.